नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी आणि आपला जो लेसन आहे तो आहे मुलांनो 6.4 डाइस फॉर युअर गेम. कुठला आहे मुलांनो? 6.4 डाइस फॉर युअर गेम. हा जो आपण आज चॅप्टर आहे त्या चॅप्टरला किंवा लेसनला आपण सुरुवात करणार आहोत. करूयात तर मग. बघा मुलांनो, डाइस फॉर युअर गेम. आता गेम म्हणजेच काय मुलांनो? तर खेळ. आपण काय करत असतो तर खूप सारे असे खेळ जे आहे ते खेळत असतो. जसं बघा, कागदापासून आपल्याला एखादी गोष्ट बनवायची असेल तर आपण काय करत असतो मुलांनो? तर ती आपण बनवतो आणि काय करतो तर खेळत असतो. तसेच आज आपल्याला इथे काय बनवायचं आहे तर डाइस म्हणजेच तुम्ही सापशिडी खेळले असणार किंवा तुम्ही चेस खेळले असणार. तर अशा प्रकारचे तुम्ही काय करत असता मुलांनो? खूप सारे खेळ हे खेळत असतात. तर आपल्याला इथे डाइस हा जो वर्ड दिलेला आहे, डाइस म्हणजेच काय मुलांनो? तर फासे. आपल्याला इथे एका पेपरपासून काय बनवायचं आहे तर जे फासे आहे, जे डाइस आहे ते आपल्याला इथे बनवायचे आहे. तर मुलांनो, डाइस म्हणजे काय? तर डाइस म्हणजे फासे. आपल्याला कागदापासून किंवा एखाद्या पुठ्यापासून काय बनवायचं आहे तर फासे बनवायचे आहेत, जे आपण सापशिडी खेळताना काय करत असतो? खेळत असतो. किंवा कागदापासून आपण खूप सारे जे काय आहे गेम आहे ते बनवत असतो. जसे की तुम्ही खेळतात, तुम्हाला माहिती आहे की कागदापासून आपण कुठले कुठले गेम असे आहेत जे आपल्याला खेळता येऊ शकतात. जसं की बघा मुलांनो, पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेच आपल्याला कसले वेड लागतात की आपण काय करतो की ज्या कागदापासून ज्या बोटी आहेत त्या बनवतो आणि वाहणारे जे पाणी आहे त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपण काय करत असतो? बनवलेल्या ज्या आपण बोटी आहे त्या सोडत असतो. तसेच आपण आणखी काय काय बनवू शकतो बरं कागदापासून? सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, आपण फुलं देखील काय करतो? कमळाचं फूल असो किंवा आणखी इतर फ्लावर असो, ते आपण काय करतो तर कागदापासून बनवत असतो. वेगवेगळ्या कलरच्या जे काही कागद आहे ते आपण यूज करतो आणि त्याच्यापासून फुलं बनवतो, बोटी बनवतो. तसेच प्राण्यांचे चित्र, पक्ष्यांचे जे काही चित्र आहे ते सुद्धा आपण काय करत असतो मुलांनो? कागदापासून ते आकार, पक्ष्यांचे, फुलांचे किंवा प्राण्यांचे आकारसुद्धा आपण कशाने बनवत असतो तर कागदाने बनवत असतो. तर अशाच प्रकारे आपल्याला इथे काय बनवायचं आहे मुलांनो? तर फासे म्हणजेच डाइस आपल्याला इथे बनवायचे आहे. जेणेकरून काय करणार आहोत मुलांनो? समजा तो जर फासा आहे, डाइस आहे, तो जर आपण फिरवला आणि जर कोणी आपल्या सोबत जर खेळत असेल एखादा गेम, तर आपण म्हटलं की आता कुठला कलर येणार आहे तर ऑरेंज कलर येणार आहे. तर आपण कलरचे सुद्धा काय करणार आहोत तर डाइस बनवणार आहोत आणि ABCDचे सुद्धा काय बनवणार आहोत? डाइस बनवणार आहे. म्हणजे बघा, तुम्ही खेळताना तुम्ही सांगता की आता D हा पडायलाच पाहिजे, D फॉर डॉल्फिन. तर आपण जेव्हा तो फासे टाकतो आणि D नाही पडला तर मग आपण दुसऱ्यांना चान्स देत असतो, हो की नाही? अशा प्रकारचेच आपल्याला इथे काय करायचं आहे तर एक खेळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर डाइस हे बनवायचं आहे. बघा मुलांनो, डाइस हा कशा प्रकारे बनवला जातो ते आपण इथे बघणार आहोत. बघा मुलांनो, डाइस फॉर युअर गेम म्हणजे आपल्या खेळण्यासाठी आपल्याला काय बनवायचं आहे तर एक डाइस हा बनवायचा आहे, एक फासा आपल्याला बनवायचा आहे. मग तो वेगवेगळ्या रंगांचा आपण बनवू शकतो किंवा जर आपल्याला ब्लॅकच बनवायचा असेल तर ब्लॅक, व्हाईट बनवायचं असेल तर व्हाईटच आपण बनवू शकतो. तर अशा अनेक प्रकारचे जे डाइस आहे ते आपण बनवू शकतो. मग त्याला आपण कुठलाही शेप देऊ शकतो, राऊंड शेप देऊ शकतो किंवा स्क्वायर शेप देऊ शकतो किंवा जो काही आपल्याला शेप देता येईल, ट्रायंगल शेपसुद्धा आपण देऊ शकतो. जो काही शेप तुम्हाला द्यायचा आहे कशाला, डाइसला, तो आपण काय करू शकतो? देऊ शकतो. आणि त्या प्रकारेच आपण आपला जो काही गेम आखलेला आहे, खेळ आखलेला आहे, तो खेळण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते तर डाइसची मदत होते. सांगा पाहू मुलांनो. DICE, डाइस म्हणजेच काय तर डाइस म्हणजे फासा. बघा मुलांनो, DICE, डाइस म्हणजेच काय मुलांनो तर फासे. आता फासे म्हणजे काय ते तुम्हाला माहीतच आहे. जे आपण सापशिडीसाठी जे काही डाइस आपण यूज करतो त्याला काय म्हणतात? फासे म्हणतात. बघा, फॉर युअर गेम, आपल्या खेळण्यासाठीच आपल्याला काय तयार करायचं आहे तर फासे तयार करायचे आहेत. कसे तयार करायचे ते आपण पुढील प्रमाणे बघूयात.
बघा मुलांना, इथे काय सांगितलेलं आहे की यू हॅव स्टडीड नेट्स इन मॅथमॅटिक्स. आता मॅथमॅटिक्समध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर नेट्स हे शिकलेलो आहोत. अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहे त्या कशा बनवायच्या हे देखील आपण शिकलेलो आहोत इयत्ता 4थीमध्ये. तर बघा मुलांनो, आता इथे आपण काय बनवायला शिकणार आहोत, तर डायस बनवायला शिकणार आहोत. बघा इथे काय सांगितलेलं आहे की कॉपी दिस क्यूब नेट ऑन अ कार्डशीट. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक कार्डशीट घ्यायचं आहे आणि त्या कार्डशीटवरती आपल्याला काय करायचं आहे, जसं हे जे क्यूब आपल्याला सांगितलेले आहे ते आपल्याला आखायचे आहे. पेन्सिलने आखा किंवा पेनाने आखा, पण बरोबर सेम जे आपल्याला साईज आहे ते साईज आपल्याला कशी ठेवायची आहे, तर सेम ठेवायचे आहे. बघा, कॉपी दिस क्यूब नेट. आता आपल्याला हे आपण काय घेतलेलं आहे, एक कार्डशीट आपण घेतलेलं आहे. पेन्सिलच्या किंवा पेनाच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे, त्याच्यावरती जे काही आपल्याला हे क्यूब नेट दिसत आहे ते आपण सेम आणि सारख्या आकाराचे काढलेले आहेत. बघा इथे कॉपी दिस क्यूब नेट ऑन अ कार्डशीट. आपला हा जो पेपर आपल्याला दिलेला आहे, जे कार्डशीट आपल्याला दिलेला आहे, त्या पेपरवरती आपण काय केलेलं आहे, तर योग्य प्रकारे म्हणजे एकाच साईजच्या आपण काय केलेलं आहे, तर हे जे क्यूब आहे ते तयार केलेले आहे. आता त्या क्यूबचं पुढे काय होतं ते बघूया. जेव्हा आपण पेन्सिलच्या किंवा पेनाच्या साहाय्याने हे जे क्यूब आहेत ते बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे पेन्सिलने आपण हे क्यूब जे आहे ते आखून घेतलेले आहे, पेनाने ते क्यूब आहे ते बनवलेले आहे. आणि आता आपल्याला एका सिझरच्या साहाय्याने काय करायचं आहे, कट आउट द नेट अलॉंग विथ द फ्लॅप्स. आपल्याला काय करायचं आहे की बरोबर ही जी साईड आहे, जी उरलेली आपल्याला इथे जो काही पेपर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कैचीच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याकडे काय राहणार आहे, फक्त जो भाग आपण काय केलेला आहे, पेन्सिलने काढलेला आहे, जे क्यूब आपण पेन्सिलने काढलेले आहेत तेच आपल्याला ठेवायचे आहेत. आणि बाकीचा जो काही हा जो आपल्याला एक्स्ट्रा पोर्शन इथे दिसत आहे मुलांनो, तो आपल्याला काय करायचा आहे, तर तो ह्या सीझरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचा आहे, तर कट करायचा आहे. बघा मुलांनो, तर ही जी कैची आहे तिच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, हे जे राहिलेलं आपलं बाकीचं पोर्शन आहे ते आपण कट केलेलं आहे. आता पुढे बघूया. बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे तुम्हाला ह्या चित्रामध्ये बघा काय दिसत आहे. बघा, ह्या चित्रामध्ये काय केलेलं आहे की आपण जे साईज कापलेले आहे, जे क्यूब आपण कापलेले आहे ते अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, तर फोल्ड करायचे आहे. बघा, आपण जो काही भाग जो काही कार्डशीट आपल्याला दिलेला होता, त्या कार्डशीटवरती आपण काय केलेलं होतं, मार्क केलेलं होतं. कशाने, तर पेनने किंवा पेन्सिलने. आणि तेवढाच पोर्शन जो आहे तो बघा इथे आपण कापलेला आहे. आणि तो कशा प्रकारे, तर जो उरलेला पोर्शन आहे तो आपण साईडला केलेला आहे. आणि बाकीचे जे क्यूब आपल्याला इथे दिसत आहे ते आपण कैचीच्या सहाय्याने काय केलेलं आहे मुलांनो, तर इथे कापून घेतलेले आहेत. आणि कापल्यानंतर आपल्याला कसा आकार दिसणार आहे, तर आपला असा आकार दिसणार आहे. हे आपण कशाच्या सहाय्याने केलेलं आहे, तर जे कार्डशीट आहे, जो पेपर आहे आपल्या, त्या पेपरच्या सहाय्याने आपण हे केलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे की फोल्ड द फ्लॅप्स इनसाइड अँड मेक अ क्यूब. आता आपल्याला हा जो प्रत्येक भाग आहे तो कसा करायचा आहे, तर फोल्ड करायचा आहे. बघा, हा जो पेपर आहे तुम्ही इथे फोल्ड करणार आहात, हा जो पेपर आहे तुम्ही इथे फोल्ड करणार आहात, हा जो आहे इथे आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि हा देखील इथे फोल्ड करायचा आहे. आणि फोल्ड केल्यानंतर कसला आकार येणार आहे मुलांनो, तर हा आकार आपल्याला फोल्ड केल्यानंतर मिळणार आहे. बघा, आता आपण काय केलेलं आहे की हा जो साईज आपण जो काही पेपर म्हणजेच कार्डशीटवरती आपण काय केलेलं आहे, कार्डशीटवरती आपण हा जो भाग आपण पेन्सिलने आखलेला होता तो काय केलेला आहे, तर कापलेला आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, तो अनफोल्ड करायचा आहे. अनफोल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर उलगडायचं आहे. अनफोल्ड म्हणजेच काय मुलांनो, बघा UNFOLD काय आहे मुलांनो, UNFOLD
अनफोल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर अनफोल्ड म्हणजेच उलगडणे. सर्वात आधी जो कार्डशीटवरती आपण पेन्सिलने आखलेले जे काही चौकोन आहे ते आपण सेम साईजचे कापल्यानंतर आपण त्याला काय केलेलं होतं मुलांनो, फोल्ड केलेलं होतं. आता आपल्याला ते काय करायचे आहेत, तर अनफोल्ड करायचे आहेत, उलगडायचे आहेत. आता बघा मुलांना, आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, तर कट आउट वन मोर नेट इन द सेम वे. आता आपल्याला सेम जसं आपण आधीचा जो काही राहिलेला पोर्शन होता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर या कैचीच्या सहाय्याने, सिझरच्या सहाय्याने आपल्याला कापत न्यायचं आहे, जेणेकरून वन जो काही क्यूब आहे तो आपल्याला इथे सेपरेट दिसणार आहे. म्हणजे हे आपल्याला काय करायचं आहे, इथे जो काही उरलेला कार्डशीट पेपर आहे, उरलेला भाग आहे, तो आपल्याला ह्या आकृतीपासून कसा करायचा आहे, तर वेगळा करायचा आहे. नेक्स्ट बघा, आता आपण काय केलेलं आहे, कैचीच्या मदतीने आपण कार्डशीट जो पेपर होता त्या पेपरवरती पेन्सिलने आपण जे काही क्यूब नेट बनवलेले होते ते आपण काय केलेलं आहे की सिझरच्या सहाय्याने, कैचीच्या सहाय्याने कापून घेतलेले आहे. आणि कापल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, नाव राईट द फॉलोविंग वर्ड्स ऑन द नेट, वन वर्ड इन इच स्क्वेअर. आता आपल्याला हे तुम्हाला इथे काय दिसत आहे सांगा पाहू. तुम्हाला हे जे बॉक्स आहे ते स्क्वेअरमध्ये दिसत आहे, हो की नाही. इथे काय तयार झालेला आपला हा जो बॉक्स आहे तो काय आहे, स्क्वेअर आहे. आणि त्या प्रत्येक स्क्वेअरमध्ये इच स्क्वेअर म्हणजेच काय मुलांना, तर प्रत्येक स्क्वेअरमध्ये, प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तुमच्या आवडीचा रंग तुम्हाला इथे भरायचा आहे. किंवा आपल्याला जर दुसरा एक क्यूब बनवायचा असेल किंवा आपल्याला डाईस बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की मराठीमध्ये सुद्धा अ, आ, इ, उ असं देखील तुम्ही इथे भरू शकता. पण आता आपल्याला इथे काय करायचं आहे की वन द नेट ऑन वर्ड इन इच स्क्वेअर. आता प्रत्येक स्क्वेअरमध्ये आपल्याला एक एक वर्ड असा लिहायचा आहे. बघा, इथे तुम्हाला स्क्वेअर दिसत आहे, सेम साईजचे हे स्क्वेअर आहे. आणि आपल्याला जे काही आवडेल, जो रंग आवडेल किंवा ABCD आवडेल किंवा मराठीमध्ये जे काही स्वर आहेत ते जरी आवडत असेल तर ते आपल्याला इथे काय करायचे आहेत, फिल करायचे आहेत, भरायचे आहेत. आता आपण 2 पार्ट केलेले की नाही. नेट 1मध्ये जो काही कार्डशीट आपण घेतलेला ते कार्डशीटवरती आपण पेनाच्या सहाय्याने सेम स्क्वेअर काय केले होते, आखले होते. आणि नंतर कैचीच्या सहाय्याने नेट 1 जे आहे ते आपण काय केलेलं, तर कापलेलं. नंतर नेट 2 सुद्धा आपण घेतलेलं, कार्डशीट पेपर आपण घेतलेलं आणि त्या कार्डशीट पेपरवरती आपण काय केलेलं आहे, तर बरोबर स्क्वेअरमध्येच आपण काय केलेलं आहे, जे एक्स्ट्राचं पोर्शन आहे ते आपण कापून घेतलेलं आहे. म्हणजेच आपल्याला आपण हे जे आहे ते काय केलेलं आहे की 2 असे आपण जे डायग्राम आहे ते आपण आखलेले होते. आता हे जे आहे नेट 1 आपले इथे आहे ग्रीन, पिंक, ब्लू, येलो, व्हायलेट, ऑरेंज. आता सांगा पाहू मुलांनो, हे जे काही आपण कार्डशीटने बनवलेलं आहे, पेन्सिलने आपण आधी आखून घेतलं, त्यानंतर जो काही एक्स्ट्राचं पोर्शन होतं ते आपण काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इच स्क्वेअरमध्ये आपल्याला आपल्या आवडीचा काय भरायचा आहे, तर कलर भरायचा आहे. बघा, सांगा पाहू मुलांनो, ग्रीन म्हणजेच काय, तर हिरवा. ग्रीन म्हणजेच काय मुलांनो, हिरवा. आणि पिंक म्हणजेच काय मुलांनो, तर गुलाबी. आणि ब्लू म्हणजेच सांगा पाहू मुलांना काय आहे, तर ब्लू म्हणजेच निळा. आणि येलो म्हणजेच सांगा पाहू मुलांना काय आहे, येलो म्हणजेच पिवळा. आणि व्हायलेट म्हणजे काय मुलांना, तर गडद असा जांभळा, गडद जांभळा. आणि सांगा पाहू मुलांना ऑरेंज म्हणजे काय, तर ऑरेंज म्हणजे नारंगी. तर जे काही आपल्याला कलर आवडेल मुलांनो, ते कलर आपल्याला काय करायचे आहे, इथे फिल करायचे आहे. जर इथे आपण ग्रीन भरलेला आहे तर इथे आपण पिंक भरूया, मग इथे आपण व्हायलेट भरूया, त्यानंतर इथे ब्लू भरूया आणि मग जे काही येलो इथे आपण भरूया आणि त्यानंतर इथे ऑरेंज भरूया. म्हणजेच तुम्हाला जिथे जो कलर आवडतो तो आपल्याला काय करायचा आहे, तर इथे
फिल करायचं आहे. बघा फर्स्ट स्क्वेअरमध्ये आपण काय भरलेलं आहे तर ग्रीन भरलेलं आहे. नेक्स्ट आपण काय भरलेलं आहे बी फॉर ब्ल्यू भरलेलं आहे. नंतर बघा आपण पिंक इथे कलर भरलेला आहे, इथे व्हायलेट कलर भरलेला आहे, इथे ऑरेंज कलर भरलेला आहे आणि इथे येलो कलर भरलेला आहे. आता बघा हे कलर जेव्हा आपण भरतो तेव्हा जी शीट आहे आपली ती कशी दिसणार आहे ते आपण बघूया. बघा आपण आपली जी कार्डशीट आहे त्यावर जे काही पेन्सिलने आखलेले जे आपले स्क्वेअर आहे त्यामध्ये आपण काय भरलेलं आहे बघा ग्रीन, पिंक, ऑरेंज, ब्लू, व्हायलेट आणि येलो असे आपण काय भरलेलं आहे तिथे कलर भरलेले आहेत. आणि हे सगळे कलर भरून आपल्याला इथे एक सुंदर असा काय तयार करायचं आहे तर डाईस फासा तयार करायचा आहे. जेणेकरून आपण काय करू तर अगदी व्यवस्थितपणे आपण काय करणार आहोत तर खेळणार आहोत. हा जो डाईस आहे, हा जो फासा आहे तो आपल्याला खेळण्यासाठी खूप मदत करणार आहे. पुढे बघूया. बघा आता नेट 1मध्ये आपण काय बघितलेलं होतं की नेट 1मध्ये आपण सीझरच्या सहाय्याने नेट 1 जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे कापून घेतलेला होता आणि त्यामध्ये काय भरलं होतं आपण तर त्यामध्ये आपण आपल्याला जे काही कलर आवडतात ते कलर आपण त्यामध्ये फिल केले होते. आता आपण जो काही नेट 2 जो कार्डशीट पेपरने आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण काय भरणार आहोत ते आपण बघूया. बघा मुलांनो आता हा काय आहे आपला नेट 2 आहे आणि यामध्ये बघा काय आहे स्क्वायर, सर्कल, डायमंड, ओव्हल, काईट, रेक्टँगल. काय आहे पहा मुलांनो स्क्वायर. आता स्क्वायरची स्पेलिंग ही आपल्याला जर आपण लर्न केली तर आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये स्क्वायरची स्पेलिंग ही येतेच. म्हणजेच आपल्याला कळेल की स्क्वायर म्हणजे काय मुलांनो. तसंच सर्कल, डायमंड, ओव्हल, काईट आणि रेक्टँगल. बघा मुलांनो स्क्वायर म्हणजेच काय बघा SQUARE स्क्वायर म्हणजेच काय मुलांनो तर चौकोन. आणि बघा मुलांनो सर्कल म्हणजेच काय सांगा पाहू. अगदी बरोबर सर्कल म्हणजेच काय मुलांनो तर वर्तुळ. बघा मुलांनो सर्कल म्हणजेच काय तर सर्कल म्हणजेच वर्तुळ. बघा CIRCLE सर्कल म्हणजेच काय मुलांनो तर सर्कल म्हणजेच वर्तुळ. नंतर बघा डायमंड. काय आहे मुलांनो डायमंड तर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याचा आकार जो आहे तो कसा असतो मुलांनो तर शंखाकृती असतो. कसा असतो मुलांनो शंखाकृती. तुम्ही शंख हा बघितलेलाच असेल. त्याच्या आकाराचा काय असतो मुलांनो तर हा जो डायमंड आहे तो असतो. बघा मुलांनो DIAMOND डायमंड म्हणजेच काय की शंखाकृती. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणणार आहोत मुलांनो तर शंखाकृती असे म्हणणार आहोत. ती साईज जी आहे ती कशी असते मुलांनो हा जो शंखाकृती असतो तशी असते. नंतर बघा मुलांनो ओव्हल OVAL ओव्हल म्हणजेच काय मुलांनो तर बघा अंडाकृती. जसं अंडाकृती बघा असं असतं त्यालाच काय म्हणतात मुलांनो अंडाकृती. ओके ओव्हललाच काय म्हणतात मुलांनो ओव्हल बघा असा असतो. हा काय आहे अंडाकृती आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत तर ओव्हल असे म्हणणार आहोत. तर काईट KITE काईट म्हणजे काय हे तर प्रत्येकाला माहितीच आहे. जे तुम्ही काय करता संक्रांतीमध्ये किंवा इतर सीझनमध्ये काय करत असता तर उडवत असता. बघा KIT काईट म्हणजेच काय मुलांनो तर पतंग. बघा मुलांनो काईट म्हणजेच काय तर पतंग KITE काईट. नंतर बघा मुलांनो रेक्टँगल ज्यांच्या दोन बाजू कशा असतात समान असतात. बघा RECTANGLE रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजेच काय मुलांनो तर आयत. बघा मुलांनो रेक्टँगल म्हणजेच काय तर आयताकृती जी असते तिलाच आपण काय म्हणतो रेक्टँगल असे म्हणतो. आता हे जे आहे ते आपल्याला हे जे आपण नेट 2 बनवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फिल करायचं आहे भरायचं आहे. बघा मुलांनो
इथे स्क्वेअर भरलेला आहे, इथे रेक्टँगल भरलेला आहे. मग आपल्याला जे काही जिथे हवं असेल तिथेच आपण त्याच एच स्क्वेअरमध्ये आपण आपल्याला हवा असलेला आकार भरू शकतो. जसे इथे आपण जर अंडाकृती भरली तर इथे आपण काय करणार आहोत, तर इथे आपण एक स्क्वेअर भरायचा आहे किंवा इथे सर्कल भरायचं आहे. जे तुम्हाला जिथे फिल करायचं आहे तिथे तुम्ही काय करू शकता, भरू शकता. बघा मुलांनो, इथे ते फिल केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. बघा आपलं जे नेट 2 आपण इथे बनवायला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा मुलांनो. इथे फर्स्टमध्ये स्क्वेअर, सेकंड बघा काय आहे सर्कल, नंतर रेक्टँगल, मग आहे काईट, डायमंड आणि ओव्हल. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, इथे फिल केलेलं आहे. नेक्स्ट बघूया मुलांना. बघा इथे आपण काय केलेलं होते की 2 नेट बनवलेले होते. फर्स्ट नेटमध्ये आपण काय केलेलं होतं, तर फर्स्ट नेटमध्ये आपण रंग भरलेले होते आणि सेकंड नेटमध्ये आपण जे काही शेप्स आहेत ते भरलेले आहेत. बघा नाव पुट सम ग्लू. ग्लू म्हणजेच काय मुलांना सांगा पाहू. GLUE म्हणजे हे याला काय म्हणतात मुलांना, तर ग्लू म्हणतात. तर ग्लूच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही आपल्याला इथे कलर भरलेले आहेत ते काय करायचं आहे, तर चिटकवायचे आहेत. बघा नाव पुट सम ग्लू ऑन द फ्लॅप्स ऑन वन नेट अँड स्टिक देम ऑन द साईड टू मेक अ क्यूब. आपल्याला काय करायचं आहे की या ग्लूच्या सहाय्याने ही जी साईड आपल्याला इथे दिसत आहे मुलांना, ती जी साईड आहे ती काय करायची आहे, तर चिपकवायची आहे. कशाच्या सहाय्याने, इथे हा जो ग्लू दिलेला आहे त्याच्या सहाय्याने. तर ती कृती आपण करणार आहोत. बघा आपण काय केलेलं आहे की ग्लूच्या सहाय्याने आपण ही जी कडा आपल्याला इथे दिसत आहे, जी साईज आपल्याला इथे दिसत आहे, ती ह्या ग्लूच्या सहाय्याने आपण याला ग्लू लावलेला आहे आणि आता आपण काय करणार आहेत, तर ती फोल्ड करणार आहोत. बघा इथे काय झालेलं आहे, रिपीट द प्रोसेस टू मेक द अदर क्यूब. म्हणजेच जी सेम प्रोसेस जी आहे ते आपण नेट 1 वरती केलेली, तीच प्रोसेस आपण कशावरती करायची आहे, नेट 2 वरती करायची आहे. इथे ह्या ज्या काही आपल्याला कडा दिलेल्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, ग्लूच्या सहाय्याने चिटकवायच्या आहेत. आणि जसं आपण इथे क्यूब बनवलेला आहे तसेच इथे सुद्धा काय करायचं आहे, इथे देखील आपल्याला ग्लूच्या सहाय्याने ह्या ज्या कडा आपल्याला इथे दिसत आहेत त्या कडा आपल्याला काय करायच्या आहेत, तर चिटकवायच्या आहे. तर बघा मुलांनो, इथे काय झालेलं आहे की आपले दोन्ही जे डाईस आहे, फासे आहेत ते तयार झालेले आहेत. बघा युअर डाईस आर रेडी. म्हणजेच हा जो आपला कलरचा जो काही डाईस आहे तो देखील आपला तयार झालेला आहे आणि हा जो काही आपल्याला इथे वर्ड्सचा किंवा शेपचा जो काही आपल्याला इथे डाईस दिसत आहे तो देखील आपला तयार झालेला आहे. तर बघा आपण कार्डशीटच्या सहाय्याने काय केलं आहे मुलांना, तर आपल्याला अगदी उपयुक्त होईल खेळण्यासाठी असे आपण काय बनवलेले आहेत, तर फासे बनवलेले आहेत, ज्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो, तर आपल्या खेळासाठी करू शकतो. तर तुम्हीही अशाच पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे काय बनवायचे आहेत, तर फासे बनवायचे आहेत आणि मग ते तुम्हाला तुमच्या खेळामध्ये ॲड करायचे आहेत, सामील करायचे आहेत आणि अगदी छान असे खेळ खेळायचे आहेत. बघा याने काय होणार आहे, तर तुमची ब्रेन पॉवर वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला कागदांपासून ज्या ज्या काही वस्तू बनवता येईल त्या तुम्ही बनवायच्या आहेत आणि बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, त्याला देखील एक खेळण्याचा भाग हा बनवायचा आहे. जेणेकरून काय होईल मुलांनो, तुम्ही कागदापासून आणखी काय काय वस्तू बनवू शकतात. म्हणजेच तुमचं जे काही स्किल आहे ते काय होणार आहे, तर डेव्हलप होणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्या वस्तू बनवता येईल त्या बनवायच्या आहेत आणि ते खेळायच्या देखील आहेत. तसेच काही आपण टाकाऊपासून सुद्धा काय बनवतो, तर टिकाऊ वस्तू ह्या बनवतो. तर ह्या देखील आपल्याला बनवण्याचा काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहे. तर बघा मुलांनो, आपला हा जो काही लेसन आहे या लेसनमध्ये जे काही वर्ड आलेले आहेत त्याचा मीनिंग देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे डाईस फॉर युअर गेम, आपल्या खेळण्यासाठी आपल्याला काय तयार केले आहे आपण, तर फासे तयार केलेले आहेत आणि या चॅप्टरमध्ये या लेसनमध्ये काही वर्ड आलेले आहेत त्याचं मीनिंग आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे. बघा तर मुलांना,
फर्स्ट जे आपलं वर्ड आहे ते काय आहे मुलांनो, तर फर्स्ट जे आपलं वर्ड आहे ते आहे फ्लॅप्स. बघा FLAPS, FLAPS, फ्लॅप्स म्हणजेच काय मुलांनो, तर फ्लॅप्स म्हणजे झडपा. आणि जे आपलं सेकंड वर्ड आहे मुलांनो ते काय आहे बघूया इथे. सेकंड वर्ड आहे FOLD, फोल्ड. FOLD, फोल्ड. आणि अनफोल्ड हे सुद्धा आपल्या लेसनमध्ये वर्ड आलेलं होतं. सांगा पाहू अनफोल्ड म्हणजेच काय मुलांनो, UNFOLD, अनफोल्ड. अनफोल्ड म्हणजेच काय, तर उलगडणे. आणि फोल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर दुमडणे. फोल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर दुमडणे. आणि अनफोल्ड म्हणजेच काय, तर उलगडणे. आपण बघा क्यूब बनवताना किंवा फासे बनवताना आपण काय केलेलं आहे की जी काही कार्डशीट आहे ती आपण क्यूब बनवून सेम साईजच्या आपण स्क्वेअर बनवून काय केलेलं आहे, तर जो काही उर्वरित पोर्शन आहे, भाग आहे, तो आपण कैचीच्या सहाय्याने कापून टाकला. आणि नंतर ते जे काही आपण स्क्वेअर बनवलेले ते आपण काय केलेले, फोल्ड केलेले, दुमडले होते. नेक्स्ट बघा काय आहे, स्क्वेअर. काय आहे मुलांनो, स्क्वेअर. बघा SQUARE, काय आहे मुलांनो, SQUARE. स्क्वेअर म्हणजेच काय मुलांनो, तर चौकोन. काय आहे सांगा पाहू, स्क्वेअर म्हणजेच चौकोन. तर बघा आपण सेम साईजचे काय काढलेले मुलांनो, ते स्क्वेअर काढले होते डाईस बनवण्यासाठी. जर आपण सेम न काढता जर एक लहान किंवा मोठा असा काढला असता तर कदाचित आपलं डाईस तयार झालं नसतं. पण इथे आपण सेम साईजचे काय केलेलं आहे, तर स्क्वेअर काढलेले आहेत. नेक्स्ट बघा मुलांनो, जो आपला फोर्थ आहे तो काय आहे, तर सर्कल. काय आहे मुलांनो, सर्कल. बघा इथे काय आहे, CIRCLE, CIRCLE. सर्कल म्हणजेच काय मुलांनो, तर वर्तुळ. सांगा पाहू सर्कल म्हणजेच काय, तर वर्तुळ. नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट आहे डायमंड. काय आहे मुलांनो, डायमंड. बघा DIAMOND, DIAMOND. डायमंड म्हणजेच काय मुलांनो, तर त्यालाच काय म्हणतात, तर शंकाकार असे म्हणतात. काय म्हणतात मुलांनो, शंकाकार. कशाला, डायमंडला. नेक्स्ट बघा वर्ड काय आहे मुलांनो, 6 जो आपला वर्ड आहे तो काय आहे, ओव्हल. बघा OVAL, ओव्हल म्हणजेच काय मुलांनो, तर अंडाकृती म्हणजेच अशी. यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, तर ओव्हल असे म्हणतो. नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट आहे KITE, काईट. काय आहे मुलांनो, बघा KITE, काईट. काईट म्हणजेच काय मुलांनो, अगदी बरोबर. जे तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे आहे, जे तुम्ही नेहमी उडवत असता, तिला काय म्हणतात मुलांनो, काईट. म्हणजेच काय, पतंग. अगदी बरोबर. नेक्स्ट वर्ड बघा काय आहे मुलांनो, 8 वर्ड काय आहे आपला, तर रेक्टँगल. काय आहे मुलांनो, रेक्टँगल. RECTANGLE, रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजेच काय मुलांनो, तर आयताकार किंवा आयत. रेक्टँगलच आपण काय म्हणूया, आयताकार किंवा आयत. आपला जो चॅप्टर आहे कुठला मुलांनो, 6.4 डाईस फॉर युअर गेम. ह्या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे, तर डाईस म्हणजेच फासा कसा बनवायचा, फासे कसे बनवायचे हे आपण ह्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत, एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण जे काही डाईस फॉर युअर गेम या लेसनमध्ये जे काही वर्ड आलेले आहेत त्याचं मिनिंग देखील आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला 6.4 हे जे चॅप्टर आहे आपलं कुठलं मुलांना, डाईस फॉर युअर गेम, हे चॅप्टर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर आपण पुढच्या लेसनमध्ये एका नवीन लेसनमध्ये लवकरच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.